नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मालवण घटनेच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करत जिल्ह्यातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा दिलाय निर्देश. तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न, प्रशासनाकडून विरोध. पुन्हा गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्याचा दिला इशारा. आता बघूया सविस्तर बातम्या. महानगरपालिकेच्या शहर अभियंता विभागाच्या माध्यमातून आम्हाला खेळू द्या अंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या शुभ हस्ते पार पडले. पूर्व मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रयत्नांतून विकास काम करण्यात येत आहे. त्यातच स्वर्गवासी राजीव गांधी मैदानाचे विकास आणि मल्टीपर्पज सोर्स कॉम्प्लेक्स हॉल यासोबतच पूर्व मतदारसंघातील यनाट येथील स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन येथे खाऊ गल्ली विकसित करणं, तसेच मोरेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित गट नंबर 48 गारखेडा परिसर येथे जलतरण तलाव, जॉगिंग ट्रॅक तसेच इतर खेळांचं मैदान तयार करणं अशा विविध कामांचं भूमिपूजन सोहळा शनिवारी पार पडलाय. यावेळी डॉक्टर भागवत कराड, शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, दत्ता पाथरीकर, शिवाजी भाऊसाहेब दांडगे, जालिंदर शेंडगे, पंकज भारसाकळे, नितीन भीमराव खरात, रामचंद्र जाधव, हुशारसिंह राजपूत, रेखा जयस्वाल, अमेय देशमुख, सुभाष लोखंडे, विशाल खंडागळे, सुधीर शेवाळे, योगेश भाकरे, श्रीनिवास देव, संजय बोराडे, वर्षा साळुंके, सरिता घोडतुरे, एव्ही एडके, रवी एडके, विशाल कोरडे यांच्यासह मनपा अधिकारी, कर्मचारी तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. यावेळी सावे यांनी खाऊगल्ली येथे भूमिपूजन दरम्यान विविध स्टॉलला भेट दिली. या दरम्यान येथे लावण्यात आलेल्या एका स्टॉलवरती गरमागरम साबुदाणा वडा तयार करण्याचं काम सुरू होतं. यावेळी त्यांनी गरमागरम साबुदाणा वडाचा आस्वाद घेतला. या प्रसंगी त्यांच्यासोबत मनपा आयुक्त जी श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती. मी नाशिक, पुणे दोन्ही कमिशनरकडे मागे एकदा मीटिंग केली. स्वतःहून त्यांना विचारलं, मी जास्त कंपॅरिझन केलं तर त्यांचं कलेक्शन खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रेट वाढवावा लागत नाही. आणि त्याच पद्धतीने माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या शहरात पण जर आपण 100% आता जी टॅगिंगच्या हिशोबाने तुम्ही घरात सगळं टॅगिंग करताय, ते घरं झाल्यावर प्रत्येक घरावाल्याकडून जर तुम्ही वसूल केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅग वाढवायची गरज पडणार नाही. 100% प्रॉपर्टी टॅक्स आणि 100% वॉटर टॅक्स वसूल केला तर कुठल्याही प्रकारचे रेट वाढवायची गरज पडणार नाही. शाळेसाठी, कारण या शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिकतात आणि गोरगरिबांच्या मुलांना मोठ्या प्रायव्हेट शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही. आणि त्यावेळेस जर आपल्या महानगरपालिकेच्या शाळा सुधारल्या तर उद्या मी समजा राजकीय क्षेत्रामध्ये असेल, डॉक्टर असतील किंवा प्रत्येकाला वाटलं पाहिजे की माझी मुलं सुद्धा महानगरपालिकेच्या शाळेत शिकली पाहिजे. अशी जर केला श्रीकांतजी, आम्हा सगळ्यांना वाटलं पाहिजे की आमच्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत इतक्या जर शाळा सुधारल्या तर एक आपली आदर्श महानगरपालिका होईल याची मला खात्री आहे. गार्डन उद्घाटन केलं तर आज त्यातून जवळपास 15 लोकांचं पोट भरत आहेत आणि यापूर्वी त्या ठिकाणी काही केलं ते 1 महिन्यामध्ये ते विस्कळीत व्हायचं. परंतु आज त्या ठिकाणी परत आपण या कार्यक्रमानंतर तिकडे जाणार आहेत. परत आपल्या हाताने अजून 30 ते 40 लोकांचा रोजगार आपण देतोय. एखादा प्रकल्प उभा करतो म्हणजे त्या प्रकल्पपेक्षा त्या ठिकाणी किती लोकांच्या पोट भरणार आहेत आणि किती लोक मोठं स्वप्न यशस्वी करू शकतो अशा पद्धतीचा आम्ही नेहमी डिझाईन करत असतो. सर, रस्ते आपल्या मतदारसंघामध्ये तर आता रस्ते शिल्लकच राहिली नाही. फक्त 6 कोटीचं शिल्लक होतं, ते पण तुम्ही सोमवारी उद्घाटन करून टाकतात. आता कदाचित महाराष्ट्रामध्ये असे कोणी एखादा आमदार ज्यांच्या मतदारसंघामध्ये रस्ते करण्यासारखं काही शिल्लक राहिली नाही असे तुमचेच एक मतदारसंघ आहे.
आता प्रश्न पडला दांडगेंना आणि अण्णांना, आता येऊन आम्ही काय करायचं? साफसफाई आहे सर, लाईट मेंटेनन्स आहे, ड्रेनेज मेंटेनन्स आहे, वॉटर मेंटेनन्स आहे, हे सर्व काम करायचं. कारण यापूर्वी आपण डांबरी रस्ता करायचा आणि एका वर्षात एक पाऊसच चालायचा. तर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी केली आहे. जिल्ह्यातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याचा निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला आहे. छत्रपती शिवरायांचा भव्य असा या ठिकाणी पुतळा बांधलेला आहे, स्टॅच्यू आहे, त्याची देखरेख करावी आणि याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे स्टॅच्यू असेल, त्यांचे स्मारक असतील, त्यांचे पुतळे असतील, याचा पूर्ण स्ट्रक्चर ऑडिट करून त्याचा रिपोर्ट माझ्याकडे द्यावा असं मी महानगरपालिकेचे आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले. त्या पद्धतीने जिल्हाभरचे ज्या ज्या ठिकाणी आपले स्वतंत्र सैनानी असेल किंवा महापुरुषांचे स्टॅच्यू असेल, हे त्याचा स्ट्रक्चर ऑडिट करून आणि त्याची साफसफाई माझे NDTVच्या एका मित्रांनी मला जे दाखवलं तर या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या वरचा जो पाणी फ्लोरिंग जो होतो, ज्या पद्धतीने आपण ते कारंजेच्या माध्यमातून शेवाळलेल्या काही ठिकाण दाखवले, त्याचा मी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आदेश दिला की आपण 2 लोकांची ड्युटी एक्स्ट्रा लावा आणि एखादा केमिकल, आजकाल इतके हायटेक काही लोकांनी त्याच्यामध्ये नवीन नाविन्यपूर्ण असे प्रयोग केलेले, तर त्याच्यामुळं शेवाळल्या जाणार नाही. या सुशोभीकरण करताना त्याची पूर्ण दक्षता घेतली जाईल. जो पाणी आहे तो पाणी फिल्टर होईल किंवा त्याला केमिकलने काही शुद्ध करता येईल का, अशा सर्व पद्धतीची मी आज स्वतः पाहणी केली आणि आयुक्त तात्काळ त्याच्यावर कारवाई करतील. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी स्वतः येऊन इथं बघावं आणि पाहावं आणि छत्रपती शिवराय जे आपल्या राज्याचे आज देशामधल्या जे प्रमुख राजे होऊन गेले, त्यामध्ये छत्रपती शिवराय त्याचा सर्व सुशोभीकरण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र राज्यात एक प्रकारे द्वेष वाढवण्याचं काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला असून वाढवण बंदराला मिळालेली स्थानिक कोळी बांधवांचा विरोध होत असताना कोळी बांधवांच्या हितावर वरवंडा फिरवण्याचं काम मोदीजी करत असल्याची टीका देखील यावेळी त्यांनी केली आहे. मोदीजी या महाराष्ट्रात आलेले आहेत, पुन्हा एकदा महाराष्ट्र द्वेषाचंच काम करत आहेत. या महाराष्ट्रातील कोळी बांधवांनी सातत्याने या वाढवण बंदरांना विरोध केलेला आहे. एवढा विरोध असूनही आज पुन्हा एकदा हे वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला मोदीजी आलेले आहेत. और त्या कोळी बांधवांचं एक प्रकारे हितावर वरवंटा फिरवण्याचा प्रकार नरेंद्र मोदीजी करतात. असं होत असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा यांच्याच सरकारच्या हाताने जो बांधलेला पुतळा हा पडलेला आहे. म्हटलं छत्रपती शिवरायांचा पुतळा याचा जर सगळे व्यवहार बघितले तर आधी वर्क ऑर्डर, नंतर टेंडर, 2,40,00,000 पुतळ्याला आणि यांचे हेलिकॉप्टर उतरायला 2.25 कोटी रुपये, असा नुसता भ्रष्टाचाराचा विळखा या ठिकाणी घातलेला होता. आणि मला वाटतं अतिशय उशिरा माफी मागितली, पण तो माफीनं या ठिकाणी माफी नसते. छत्रपती शिवरायांचा आहे, माफी बिलकुल नसते. इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये. मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही. महायुती सरकारने गेल्या वर्षी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. यावेळी 60,000 कोटींच्या कामाची त्यांनी घोषणा केली. मात्र त्यातील 60 कोटी रुपयांचं सुद्धा काम झालेलं नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. मराठवाड्यात मागच्या वर्षी राज्याच्या या मंत्रिमंडळाने जी बैठक घेतली त्याच्यामध्ये जवळपास 60,000 कोटी रुपयांचे कामांची घोषणा केली. या 60,000 पैकी 60 कोटीच्या कामंसुद्धा अजून या मराठवाड्यात झालेली नाही. सर्वेक्षण जे आहे कोकणातून पाणी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यात याच्या सर्वेक्षणाला सुद्धा 50 कोटी सरकार देऊ शकलेलं नाही. मराठवाड्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार हे सरकार करते आणि पुन्हा बैठक घेऊन पुन्हा मागचाच पाढा हे वाचणार. मी या सरकारला आव्हान करेल की मागच्या वर्षी ज्या घोषणा केल्या होत्या त्याचा आधी हिशोब द्यावा, मगच मराठवाड्यात यावं. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज.
जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे। प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल। आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे। आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे। महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया। आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू। जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा, हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? अरे वा, तू सांग। पाइपलाइन द्वारे घरोघरी नळ दिले जातात। हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते। मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे। बरोबर। तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे। या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे। ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते, म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया। असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते। म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू। आपली योजना आपली जबाबदारी। केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी, जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी। आपण निभावू आपली जबाबदारी, वेळेत पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी। निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी। जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी, शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी। शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी। केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी। पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन, आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। मी येणार। तू कुठे? माझा नंबर आहे आता। हो हो, याचा नंबर आहे।
तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा, केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जात आहे. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जात आहे. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. दूध संघाचे विद्यमान चेअरमन हरिभाऊ बागडे यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने या रिक्तपदी गोकुळसिंह राजपूत यांची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा दूध संघाच्या चेअरमन पदाच्या निवडी संदर्भात निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. यात गोकुळसिंह राजपूत यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन गोकुळसिंह राजपूत यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी सत्तार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत नवनिर्वाचित चेअरमन गोकुळसिंह राजपूत तसेच व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. दूध संघाचे विद्यमान चेअरमन हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त झालं होतं. छत्रपती संभाजीनगर येथील दूध संघाच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, व्हॉइसचे चेअरमन किरण पाटील डोणगावकर, संचालक जगन्नाथ काळे, माजी सभापती किशोर बलांडे, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे, संचालक नंदकिशोर सहारे यांच्यासह जिल्हा दूध संघाच्या यावेळी व्हॉइस चेअरमन दिलीप निरफळ, संचालक नंदलाल काळे, कचरू डीके, राजेंद्र जयस्वाल, पुंडलिकराव काजे, श्रीरंग पाटील साळवे, संदीप बोरसे, श्रीमती शीलाबाई काकासाहेब कोळगे, सौ सुमित्राबाई विठ्ठलराव चोपडे, सौ अलका रमेश पाटील, सौ इंदुबाई साहेबराव सुरडकर, व्यवस्थापकीय संचालक सुरेश पहाडिया आदींची उपस्थिती होती. भविष्यामध्ये त्याच्या विकासाच्या कामाला सुरुवात गोकुळ सेठ आपल्या जिल्ह्याचे नवीन चेअरमन हे झाल्यामुळं यांना आशीर्वाद देण्याचं काम, यांना संमती देण्याचं काम आणि विशेषतः ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महामहिम राज्यपाल माननीय श्री हरिभाऊ किसनरावजी बागडे साहेब यांचेही मनापासून आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपाजी खोपडे साहेब यांचा विशेष आभार यासाठी मानल की त्यांनी आपल्या संचालक मंडळामध्ये अनेकांचे मत वेगवेगळे असतानाही त्याला एकत्रित करण्याचं काम केलं.
आणि जिल्ह्याचे खासदार म्हणून त्यांचे जे काही आम्ही विनंती केली त्या सर्व विनंतीला त्यांनी मान दिला, त्याबद्दल मी संदीपान भोकरे साहेबांचा मनापासून आभार मानतोय. आगामी ईद ए मिलाद व गणेश उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीचे बैठक पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत खुलताबाद पोलीस स्टेशन येथे संपन्न झाली आहे. यावेळी अनेक विषयांवरती संगोपांग चर्चा झाली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या आदेशाच्या अनुषंगाने खुलताबाद येथे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत खुलताबाद पोलीस स्टेशन यांची सभागृहात गुरुवारी 6 वाजेचा समारोप शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी येणाऱ्या ईद ए मिलाद व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती खुलताबाद शहरासह ग्रामीण भागातही समाजात शांतता टिकून राहावी व सामाजिक बांधिलकी व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे खुलताबाद पोलीस स्टेशनतर्फे शांतता कमिटी बैठकीचं आयोजन पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलंय. आगामी सण उत्सव शांततेत पार पाडावे व समाजात एकता शांतता टिकून राहण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष पाऊल उचलले जात आहे व समाजात अशांतता पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यासाठी सक्त सूचना खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केल्या आहेत. या प्रसंगी दर्गा कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद एजाज, शहराचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट एस कमर, बाबासाहेब बारगळ, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट कैसरुद्दीन, शरफुद्दीन मोहम्मद रमजानी, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, परसराम बारगळ, ज्ञानेश्वर बारगळ, मुजिबुद्दीन सुनील बारगळ, दिनेश सावजी, अब्दुल समद टेलर, सोनू भावसार, गणेश सावजी, शौकत अली यांच्यासह सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक 7 सर्व्हिलियन्स ड्रोन कॅमेरासह एक अँटी ड्रोन गनचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्यात जागतिक वारसास्थळे असल्या कारणाने अशा ठिकाणी अनधिकृतपणे ड्रोन उडत असल्यास अशा ड्रोनला आता जिल्हा पोलीस दल हे अँटी ड्रोन गनने प्रतिबंधित करता येणार आहे. जिल्ह्यात सण उत्सव तसेच मिरवणुका व कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने त्यांच्यावरती करडी नजर ठेवण्यासाठी तसेच जमावाची कोणत्याही प्रकारच्या घटनेची अचूक परिस्थिती माहिती होण्यासाठी जिल्हा पोलीस दलास आता अत्याधुनिक 360 डिग्री ऑब्स्टॅकल्स सेन्सर्स असलेल्या ड्रोन कॅमेऱ्यांची बळकटी मिळाली आहे. तसेच जिल्ह्यात जागतिक वारसास्थळे असल्या कारणाने अशा ठिकाणी अनधिकृतपणे ड्रोन उडत असल्यास अशा ड्रोनला आता जिल्हा पोलीस दल हे अँटी ड्रोन गनने प्रतिबंधित करणार आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी गोकुळ पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय येथे पोलीस अंमलदार यांना ड्रोन व अँटी ड्रोन गन हाताळण्याचं प्रशिक्षणाचं आयोजन केलं होतं. जिल्हा पोलीस दलातील अत्याधुनिक सर्व्हिसेस ड्रोन हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून यामध्ये 3 लेन्सेस आहेत. पहिली लेन्स ही टेलिफोटो लेन्स 20 मेगापिक्सलची असून याद्वारे स्पष्ट फोटो इमेज घेता येईल. तर 4K रेझोल्युशन असलेले व्हिडिओ लेन्स तसेच सर्वात महत्त्वाचं 640 मेगापिक्सल थर्मल लेन्स यामध्ये उपलब्ध आहे. या थर्मल लेन्सच्या माध्यमातून अंधारामध्ये किंवा झाडाच्या कोणत्याही मोठ्या वस्तूच्या आडोशाला असलेली व्यक्ती अथवा वस्तू जी सामान्यपणे सहज डोळ्यांना दिसणार नाही अशी व्यक्ती किंवा वस्तू अंधारात सुद्धा थर्मल इमेजद्वारे फोटो घेण्यास मदत करणार आहे. याचप्रमाणे यामध्ये इंटिग्रेटेड स्पीकर सिस्टीम असल्याने व्हॉइस कमांड किंवा रेकॉर्ड केलेले संदेशद्वारे कंट्रोल पॅनलवरून 5 किलोमीटरपर्यंतच्या नागरिकांच्या सूचना किंवा संदेश देणं आता शक्य आहे, ज्यामुळे पोलीस नागरिकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करू शकतील. तसेच सर्व्हिलन्स ड्रोनची आकाशामध्ये अधिकाधिक उंची ही 6 किलोमीटरपर्यंत असून ते 6 ते 3 किलोमीटर दरम्यान आकाशात स्थिर होऊ शकतो. तर 15 किलोमीटर लांबपर्यंत जाऊन फोटो व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची त्याची क्षमता आहे. तसेच ड्रोनच्या 3 मीटर क्षेत्रात कोणताही अडथळा आल्यास ड्रोनमध्ये 360 डिग्री ऑब्स्टॅकल सेन्सर असल्याने हा जागी स्थिरावतो व त्यामुळे तो जात नाही. त्यामुळे कोणतीही इजा होणं शक्यच नाहीये. त्याप्रमाणे जिल्ह्यातील जागतिक वारसास्थळे मर्मस्थळे असल्यामुळे अशा ठिकाणांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. या परिसरात अनधिकृतपणे ड्रोनचा वापर केला जात असल्यास अशा ड्रोनला प्रतिबंध करण्यासाठी अँटी ड्रोन गनचा वापर करणं शक्य आहे. या गनमध्ये असलेल्या विविध फ्रिक्वेन्सीजच्या आधारे अनधिकृतपणे उडणाऱ्या ड्रोन्सचा त्यांच्या कंट्रोल पॅनलशी संपर्क तोडणं शक्य आहे. तसेच परिस्थितीनुसार त्या ड्रोनला खाली उतरवणं किंवा परत पाठवणं सुद्धा शक्य आहे.
2 दिवसांपूर्वी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी नेला असता पोलिसांकडून पुतळा व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलाय। त्यानंतर तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार कधी असा प्रश्न उपस्थित करत पुन्हा राज्यात गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करू असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आलाय। विरोधी पक्षातील असो प्रत्येक जण तिथं राजकारण करून बघतं येणाऱ्या आगामी काळात निवडणुका आहे त्या अनुषंगानं वातावरण कसं दूषित करता येईल त्या हिशोबाने सगळ्यांचे प्रयत्न चालू आहे, पण एकही राजकीय पुढारी तिथे येऊन आला नाही की मी माझ्या स्वखर्चातून देतो। राज्यातील शिवप्रेमींच्या मनाला ज्या वेदना होत आहेत त्या होऊ नये त्यासाठी जोपर्यंत शासन प्रशासन आणि तिथे स्मारक बनवत नाही नवीन तोपर्यंत ते अश्वारूढ असलेलं शिवस्मारक तिथे आपण उभं करावं अशी आमची त्यांना विनंती होती। आणि जर ते त्या पद्धतीनं आम्हाला तिथे देत नाही, कारण आम्ही मालवणवासियांसोबत पण चर्चा केली, त्यांनी आमच्या या भूमिकेत प्रतिक्रिया आम्हाला महाराष्ट्रभरात न आल्या मराठवाड्यात न आल्या पुतळा तयार आहे। हो स्मारक तिथं आमचं मालवणमध्ये आमचा पुतळा सुरक्षित ठिकाणी मी ठेवलेला नाही। तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला अटक वगैरे करण्यात आलेली नाही, कारण आम्ही प्रशासनाला त्यावेळेस सहकार्यच केलेलं होतं। प्रशासनानं उलट तत्परता दाखवली आहे। तिथल्या ज्या कार्यरत तहसीलदार आहेत आमचे म्हणून त्यांनी 1:30 वाजता तिथे पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी सगळ्यांनी आम्हाला चांगली ट्रीटमेंट दिली। त्यांनी रात्री मला वाटतं 1:30 वाजण्याचा वेळ होता त्यावेळेस आमचं निवेदनसुद्धा स्वीकारलं, त्यावेळेसही सगळे प्रशासकीय अधिकारी जागे होते। पुढे आम्हाला असं कुठं विरोध करण्यात नाही आला, त्यांनी फक्त सांगितले की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सध्याची परिस्थिती बघता तुम्ही हे जे स्मारक आहे मालवण जिल्ह्याच्या हद्दीतून थोडंसं बाहेर न्यावं अशी त्यांना आम्हाला विनंतीच केली। आणि त्यानंतर पत्रकार बांधवांशी सकाळी चर्चा करताना आम्ही ते सर्व सविस्तर सांगितलं। पद्धतीने मार्गी लावला त्यामध्ये सुद्धा आमच्या 9 शिवप्रेमींना अटक करण्यात आलेली होती। आम्ही त्यात सुद्धा सामोरे जायला तयार आहेत आणि जे काही होईल त्यापुढे त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे हे सुद्धा आम्ही येथे फक्त सांगू इच्छितो। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मालवण घटनेच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करत जिल्ह्यातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा दिलाय निर्देश। तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून विरोध पुन्हा गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्याचा दिलाय इशारा। आणि याबरोबरच आपलं बातमीपत्र आज इथेच संपतंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।